नमस्कार मंडळी, सर्वांना सुप्रभात. तुमचं स्वागत आहे आमच्या भक्तीचं ऑफिशियल चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला आमच्या घराच्या गॅलरीतलं गार्डन थोडक्यात सांगणार आहे. सहजच पाणी घालत होते, म्हटलं तुम्हाला हे दाखवूया आमची झाडं. काही नाही, असं सहज कलेक्शन केलेलं होतं मी झाडांचं, मला आवड आहे. हे जे तुम्हाला समोर दिसते व्हिडिओमध्ये ते 1 नंबरचं आहे. ते रबराचं झाड आहे, रबर प्लांट म्हणून ओळखलं जातं. ते इंडोर प्लांट्स आहेत. नंतर सेकंड जे आहे ते हे गुलाबाचं आहे. हे सेकंड जे आहे ते कुबेर वृक्ष म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे आहे छोटंसं ते लक्ष्मी कमल म्हणून ओळखलं जातं. हे घरात लावलेलं चांगलं असतं, लकी असतं तुमच्यासाठी. एक पॉझिटिव्ह एनर्जी मेंटेन करतं घरामध्ये. आणि हे तर सर्वांनाच माहिती आहे. स्पायडर प्लांट आहे, हे पण एक इंडोर प्लांट आहे. तुम्ही आउटडोअरही ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे आपलं सर्वांच्या ओळखीचं व्हाईट जास्वंद आहे. एक व्हाईट कलर छान वाटतो बघायला, मस्त वाटतं, मनाला शांत वाटतं. आणि आपण व्हाईट कलरचं फुल महादेवाला पण यूज करू शकतो, त्यामुळे मी ते लावलेलं आहे. स्पायडर प्लांटचे पण बरंच कलेक्शन झालं आहे माझ्याकडं. छोट्या पॉटमध्ये मी असंच स्टोअर केलेले, छान वाटतं ते. असेच आईस्क्रीमचे ते टीन पडले होते, मी त्याच्यात लावून दिली झाडं. हे पण त्याच्याच आहे, स्पायडर प्लांटच. इथे पुढं गोकर्णीचे पण आणखीन लावलेले आहेत छोटे छोटे. हे स्पायडर प्लांट कसे दिसायला छान वाटतं, बाल्कनीमध्ये असे भरून स्प्रेड झालेले आहेत, मस्त वाटतं बघायला. तर तुम्ही पाहू शकता. आणि मन प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी जेव्हा आपण झाडांना पाणी देतो. त्यांच्याकडे पाहून एक वेगळंच एनर्जी येते, वेगळंच म्हणजे असं मनाला प्रसन्न वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. तर रोजचं माझं हे रुटीन आहे. सकाळी उठले की मी पहिले झाडांना पाणी घालते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हे आमचं गोकर्णीचं झाड, त्याला मी हार्ट शेप देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता. थोडासा जमला आहे, इतका नाही जमला आहे, पण वाटतो आहे. तार लावून त्याला हार्टचा शेप दिला आहे आणि त्याच्यावरती तो वेल चढवला आहे मी. हे गोकर्णीचं झाड आहे. त्याला बघा किती छान सुरेख फुलं आले आहेत. ह्याला एक फूल जर आपण नाही तोडलं तर त्या फुलाच्या ठिकाणी एक शेंग येते. जर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, दिसेलच तुम्हाला आता. आणि ह्याला भरपूर रोजचे रोज फुले येतात, तुम्ही पण लावू शकता. ही जी शेंग दिसते, ही शेंग जेव्हा पूर्ण सुकून जाईल किंवा तुम्ही तिला उन्हातही वाळवू शकता. सुकल्यानंतर ही तुम्ही दुसऱ्या गमल्यात त्याचं बीज लावलं ना, साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये दुसरं रोपटं येतं. आणि 5 ते 6 महिने एक रोप टिकतं, आरामात टिकतं. आणि डेली त्याला 9-10 तरी फुलं रोज तुम्हाला भेटतील. आणि हे देखील महादेवाचं प्रिय फुल आहे, गोकर्णीचं, जे की तुम्हाला रोज पूजेसाठी यूज होईल. खरंच मस्त आहे. आणि बघायला तर किती छान सुरेख कलर वाटतो आहे, जांभळा पर्पल, मस्त छान वाटतं आहे. अशीच आमच्या रोजच्या दिवसाची सुरुवात ह्या गोड झाडांपासून होते, जे की आम्हाला दररोज भरपूर प्रमाणात ऑक्सिजन हे प्रोव्हाइड करतात. तुम्ही देखील अशी झाडं तुमच्या बाल्कनीमध्ये लावून बघा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.